हॅलो सगळ्यांना. तर आज आम्ही आणला होता नाश्ता बाहेरून. तर वडापाव आणला होता. मुलांना पाहिजे होता म्हणून घेऊन आलो होतो. तर आल्यानंतर शाळेतून आता मुलांचे उद्योग चालू होते. मोबाईल बघण्यापेक्षा हे उद्योग बरे वाटतात मला तरी. त्यानंतर आम्ही निवांत टीव्ही बघत बसलो होतो. कारण असाचा स्वयंपाक कमी होता. मम्मी पेपर वाचत होत्या. त्यानंतर अनुनं झाडाची पडलेली कैरी आणली. तर ती चिरून मीठ लावून खायची होती, पण ती पूर्ण खराब निघाली. तर हे अशा झाडाला आमच्या कैऱ्या लागलेल्या आहेत. आता थोड्या मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आंबा लवकरच येईल. तर आता झालेलं आहे संध्याकाळचं टायमिंग. संध्याकाळी वाजलेले आहेत 6. तर बाहेरचं वातावरण इतकं छान होतं आणि वारं छान सुटलेलं. तर कोबाही स्वच्छ केला होता मम्मींनी. त्यानंतर दूध संपलं होतं म्हणून मी दूध आणायला गेले होते. तर हे आमच्या घराजवळच किराणा मालाचं दुकान आहे. तर मी येऊपर्यंत अर्जुन उठला होता. तर मम्मा कुठे आहे म्हणून विचारत होता. तर त्यानंतर मी आले, दूध तापत ठेवलं, चहा ठेवला, त्यानंतर दिवाबत्ती केली. तर आमच्याकडे हे कापूर लावायचं एक दिवा आहे. तो खूपच छान आहे. सकाळी सूर्योदयाला लावायचा आणि संध्याकाळी सूर्यास्ताला लावायचा असतो. त्यानंतर सूर्यास्त इतका छान होता, तर तो सूर्यास्त बघत आज मी चहा घेतला. त्यानंतर लागले होते स्वयंपाकाला. आज स्वयंपाकात करायची होती गवारी, भेंडी आणि वरण वांग्याची आमटी. तर पटकन स्वयंपाकाला लागले होते. पहिल्यांदा गवारी फोडणी टाकली. त्यानंतर मुलांना आवडते भेंडी म्हणून भेंडी केली, भाकरी केल्या, भात लावला. त्यानंतर आला कट्टा स्वच्छ करायची वेळ. तर कट्टा स्वच्छ केल्याशिवाय मला तरी बरं वाटत नाही. जेवण पूर्ण झालं की कट्टा पूर्ण मी स्वच्छ करून घेते आणि स्वच्छ असलं की आपल्याला मनही प्रसन्न होतं. त्यामुळे पहिला आधी कट्टा स्वच्छ करून घेतला. त्यानंतर मुलांना जेवायला दिलं. तर अनु इथं अभ्यास करत बसली होती. तर आजचा ब्लॉग कसा वाटला? तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक